कार्यकर्त्यांसह भाऊसाहेब भोईर यांनी चिंचवड विधानसभा क्षेत्रात बाईक रॅली काढली। चिंचवड विधानसभा क्षेत्रात आता तिरंगी लढत राहिली नसून फक्त सत्ताधारी पक्ष आणि माझ्यामध्येच थेट लढत आहे असा दावा भाऊसाहेब भोईर यांनी केलाय। महाविकास आघाडीचे उमेदवार हे उमेदवारी मागण्यात 4 महिने घालवत होते आणि त्या 4 महिन्यात लाखो मतदारांपर्यंत पोहोचलो असं भाऊसाहेब भोईर यांनी सांगितलंय। चिंचवड विधानसभा क्षेत्रात यावेळेस निश्चितच विजय होईल असा विश्वास भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केलाय। औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहराला इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं एक सांस्कृतिक शहर देखील केलं आहे। पिंपरी चिंचवड शहरात 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं आयोजन हे केल्याचंही त्यांनी सांगितलंय। समाजकार्यासाठी, कला क्षेत्रासाठी या शहराची औद्योगिक नगरीची मी सांस्कृतिक नगरी केली। त्यामध्ये अनेकांचा सिंहाचा वाटा आहे। मी एकटाच नाही, पण मी ते टीम वर्कने हे सर्व केलं, स्वतःला सिद्ध केलं। 100वं संमेलन या ठिकाणी मिळेल यापेक्षा आणखी कोणतं भाग्य पाहिजे। संपूर्ण जगभरात 7 लाख लोकांनी लाईव्ह संमेलन पाहिलं। ते भाऊसाहेब भोईरचं नावापेक्षा पिंपरी चिंचवड शहरात संमेलन झालं, मोराच्या भूमीत संमेलन झालं। हेच खरं तर काम तरी काय असतं, सामाजिक समतोल राखणं म्हणजे सांस्कृतिक सेवा करणं। तर सामाजिक समतोल आपोआप राखला जातो, जातीयता नाही त्याच्यामध्ये नष्ट होते।